नमस्कार, मी डॉक्टर काजल मांडकर. गव्हाच्या पिठाचे फुलके तर सगळेच जण करतात. पण आपण आज एका वेगळ्या प्रकारचे फुलके करणार आहोत आणि त्याच्याबरोबर तोंडाला चव देणारी अशी एक झणझणीत चटणी जी झटपट होणार आहे. चला तर मग बघूया. ही पालकची पानं घेतलेली आहेत. एक साधारणतः 10 ते 15 पालकाची पानं घ्यायची. इथे आपण पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. स्वच्छ धुतलेला पालक नंतर बारीक व्यवस्थित चिरून घ्यायचा आहे. पालकमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयर्न असतं आणि फायबरही असतं. त्यामुळं पालकामुळं शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होते. ही अशी व्यवस्थित पालकची पानं सगळी आपण चिरून घेतलेली आहेत. पूर्ण पानं चिरून झाली की मग ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचा ज्यूस बनवून घेणार आहोत. पालकाच्या पानांसोबत तुम्ही कढीपत्ता, नंतर मेथीची पानं असेल तर मेथीची पानं सुद्धा घालू शकता. पुदिना, ह्या आपल्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण वापरू शकतो. अशी मिक्सरमध्ये ही पानं आपण घातलेली आहेत आणि त्याचा आपण ज्यूस करून घेतलेला आहे. तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये पाणी सुद्धा घालू शकता. एकदम असा चांगला थोडासा पातळसर असा हा ज्यूस बनवून घेतलेला आहे आपण. मिक्सरचं भांडं पण घेऊन यामध्ये पाणी घातलेलं आहे. साधारणतः 1 बाउल ह्या प्रमाणामध्ये आपण हा ज्यूस घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला पुढे पीठ मळताना प्रमाण लक्षात ठेवता येईल. 1 बाउल ज्यूस, त्याच प्रमाणात आपण पीठ घेणार आहोत. आता हा ज्यूस मी गॅसवर ठेवला आहे. मंद आचेवर गॅस ठेवायचा. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ. पालक हा थोडासा खारट असतो, त्यामुळे मीठ प्रमाणात बघून घालायचं. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घातलेले आहे आणि 1 चमचा तीळ घातलेले आहे आणि हा गरम मसाला घातलेला आहे आणि ह्या सर्व मिश्रणाला एकजीव करून आपण त्याला एक उकळी काढणार आहोत. खूप उकळायचं नाहीये. एक उकळी आली साधारणतः की मग आपलं हे मिश्रण तयार होणार. तुम्ही बघू शकता की साधारणतः एक उकळी आलेली आहे. ही एवढी उकळी सफिशियंट आहे. हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये आपण पालकचा ज्यूस घातलाय त्याच प्रमाणामध्ये आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. याच्यामध्ये ज्वारी आणि नाचणी असं आपण समप्रमाणात पीठ घेऊन ते पूर्ण 1 बाउल असं पीठ घेतलेलं आहे. ते पीठ आपण नंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे पालकाच्या रसामध्ये आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. मिक्स झालं की गॅस बंद करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता हे नाचणीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ हे त्या रसामध्ये पालकच्या रसामध्ये पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आणि आपण एक साधारणतः 5 ते 7 मिनिटं आपण झाकण ठेवणार आहोत. 5 ते 7 मिनिटं नंतर एका मोठ्या परातीमध्ये आपण हे उकड जी काढलेली आहे आपण ती घेणार आहोत. उकड ही गरम असते त्यामुळे हाताने शक्यतो करू नका. हात भाजू शकतो. तर तुम्ही वाटीच्या सहाय्याने पण करू शकता किंवा तुमच्याकडे जर स्मॅशर असेल तुम्ही स्मॅशरच्या सहाय्याने थोडंसं एकजीव करण्याचा प्रयत्न करा. पीठ हलकंसं थंड झालं की मग तुम्ही हाताने व्यवस्थित ते मळून घेऊ शकता. हे या पद्धतीने मी स्मॅशरने केलेलं आहे. हलकंसं पीठ थंड झालं की मग आपण ते हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तुम्हाला असं वाटलं मळताना की खूप घट्ट झालंय तर हलकासा पाण्याचा गरम पाण्याचा तुम्ही हात याला लावू शकता. नाहीतर पीठ हे असंच मळलं जाऊ शकतं चांगलं. जर समप्रमाणात पाणी आणि पीठ घेतलं तर त्याला वरनं पाण्याची लावायची गरज नाही पडत. हे असं मऊ असं पीठ मळलं गेलं आहे. हलकासा तेलाचा हात तुम्ही त्या पिठाला लावायचा आणि परत एकदा सॉफ्ट करून घ्यायचा. उकड काढल्यामुळे त्याच्यामध्ये चिवटपणा आलेला आहे छान आणि कुणाला कळणार पण नाही की ह्याच्यामध्ये तुम्ही पालक घातलेला आहे. काही काही लहान मुलं पालेभाज्या अजिबात खात नाहीत. मग अशा वेळेस आयांना चिंता लागते की मुलांच्या शरीरामध्ये भाज्या कशा घालायच्या. तर हा एक प्रकारे तुम्ही करू शकता. कोणालाही कळणार नाही की याच्यामध्ये पालक घातलेला आहे. हातावर थोडंसं पीठ घेऊन या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तुम्हाला ज्या आकाराचं फुलके बनवायचे आहे त्या आकाराचे तुम्ही याच्यामध्ये गोळे बनवून घ्या.
हे असे गोळे बनवून घेतलेले आपण छोटे छोटे. नंतर हे तुम्ही लाटायचं आहे. हे पीठ इतकं छान चिवट झालेलं असतं की तुम्ही भाकरीचं पीठ म्हणजे ज्वारीचं पीठ आणि नाचणं पीठ हे व्यवस्थित लाटून घेऊ शकता. अजिबात तुटणार नाही. तुम्हाला जर आकार गोलाकार पाहिजे असेल तर तुम्ही प्लेटच्या सहाय्याने पण गोलाकार असा आकार करून घेऊ शकता. भाकरीला आपण पाणी लावतो तर इथं आपल्याला फुलक्याला अजिबात पाणी लावायची गरज नाहीये. आपल्या रेग्युलर फुलक्यांसारखेच हे फुलके करायचे आहेत. तुम्ही डायरेक्ट तव्यावरती हे भाजून घेऊ शकता किंवा त्याची एक बाजू तुम्ही गॅसवर पण भाजून घेऊ शकता. तुम्ही बघा इथं एकदम किती सुंदर असं हा फुलका फुगलेला आहे. मस्त टमटमीत असा हा फुगलेला आहे फुलका. या प्रकारे तुम्ही बाकीचे पण फुलके करून घेऊ शकता. इथं मी फुलक्यांना तीळ लावलेले आहेत. हे असे तीळ पसरवून घ्यायचे, हाताने हळूवार हाताने दाबून घ्यायचे किंवा तुम्ही याच्यावरती हलक्याशा हाताने लाटणं पसरून घेऊ शकता. तीळ हे आपल्या त्वचेसाठी खूप चांगलं असतं. थंडीमध्ये सुद्धा तीळ खाल्लेलं चांगलं असतं. तर हा फुलका एकदम दिसायला पण एकदम छान आणि हा पण व्यवस्थित फुगलेला आहे. याच्यानंतर तुम्ही तूप लावू शकता. त्याचबरोबर मी याला पंपकिन सीड्स पण लावलेले आहेत. बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेला आहे एकदम. दिसायला पण एकदम चांगला कुणालाही खावासा वाटेल. असे आपण सगळे फुलका करून घेतलेले आहेत. त्याची एक सुरळी जरी केली, राऊंड केला तरी पण तो एकदम व्यवस्थित करू शकतोय. आणि त्याच्याबरोबर ही एक चमचमीत अशी चटणी, तोंडाला चव जेव्हा नसते तेव्हा ही असली झटपट होणारी कांदे आणि तेलाची चमचमीत अशी ही चटणी आपण करणार आहोत. याची रेसिपी आपण आता पाहूया. दिसायलाच किती सुंदर दिसते की लगेच खावंसं वाटतंय. याच्यामध्ये आपण 1 वाटी कांदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून. ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. ते जरा जाडसरच शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि लाल तिखट घ्यायचं चवीनुसार. थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला आपण याच्यामध्ये घातलाय आणि फोडणी द्यायसाठी आपण ह्याला वरण तेल घालणार आहोत. तर पडीमध्ये किंवा छोट्याशा कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचंय. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, तुम्हाला हवं तर तुम्ही कढीपत्ता घालू शकता. याच्यामध्ये कसुरी मेथी सुद्धा खूप चांगली लागते खायला. आपली मोहरी जर तडतडली आहे त्याच्यानंतर ना जिरे घालून मी इथं कश्मीरी लाल मिरची ह्याच्यामध्ये घातली की याच्यामुळे थोडासा कलर येईल त्याला आणि दिसायला पण एकदम छान दिसेल. जिरे मोहरी चांगली तडतडली की गॅस बंद करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ही कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे तिची पावडर आणि मग नंतर ना हे आपण जे कांद्याचं मिश्रण केलंय त्या मिश्रणावरती हे तेल घालायचं आहे आणि नंतर सगळं मिश्रण आपण व्यवस्थित कालवून घेणार आहोत. ही झटपट होणारी कांद्याची आणि तेलाची चटणी आहे. जर भाजी करायचा कंटाळा आला असेल आणि तोंडाला चव नसेल तर 5 मिनिटामध्ये तुम्ही ही झटपट होणारी चटणी करू शकता. खायला एकदम छान लागते. याच्यामध्ये मी जे शेंगदाणे घेतलेले आहेत ते मी साल न काढता शेंगदाणेचं कूट बनवलेलं आहे, जाडसर कूट. कारण की सालीमध्ये सुद्धा पोषक तत्व असतात. एकदम दिसायलाही सुंदर आणि मस्त अशी ही चटणी तयार आहे. पालक आणि नाचणीचे आणि ज्वारीच्या पिठाचे फुलके जर तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब